माधव एक गरीब माणूस आहे आणि तिथे राणीपूर गावात राहतो. गावच्या अवतीभोवती घनदाट जंगल आहे आणि हे जंगल वन विभागाच्या अधीन आहे. माधवच्या परिवारात त्याची पत्नी आणि त्याची मुलगी आहे, पण त्याच्याजवळ कुठली नोकरी नाही आहे. असं कधीपर्यंत चालत राहणार हो? आपली मुलगी आता मोठी झाली आहे. तुम्हाला कोणती तरी नोकरी केली पाहिजे. तुला काय वाटतं, मला घरी बसायला आवडतं का? मी पण प्रयत्न करत आहे की लवकर मला नोकरी मिळून जावी. माधव नोकरीच्या शोधात घराच्या बाहेर निघून पडतो, पण त्याला कुठेच नोकरी मिळत नाही. अखेर थकून हारून माधव संध्याकाळी आपल्या घरी वापस परततो. त्याचा पडलेला चेहरा बघून त्याची मुलगी त्याला विचारते, काय झालं बाबा, तुम्ही खूपच उदास दिसता आहात. काय नाही बेटा, बस असंच. मला माहिती आहे की तुम्हाला नोकरी मिळत नाहीये ना, म्हणून तुम्ही उदास आहे ना. तुम्हाला लवकरच नोकरी मिळणार बघा, तुम्ही चिंता करू नका. बघा माझी मुलगी किती समजदार झाली आहे. बाबा, तुम्ही वन विभागामध्ये नोकरी करण्यासाठी प्रयत्न का नाही करत? तिथे तर शिकल्या सवरल्या लोकांची गरज आहे आणि मी तर जास्त शिकलो नाही आहे. मला कोण काम देईल? बाबा, तुम्ही लाकडांचं काम खूप चांगल्या प्रकारे जाणता ना. काय माहित, त्या लोकांना कोणत्या तरी अशाच माणसाची गरज असेल तर. ठीक आहे बेटा, मी उद्या जाऊन वन विभागच्या लोकांना भेटो. मला नोकरीची गरज आहे. काय मला इथे काही काम मिळू शकतं? तुला काय काम येतं? मी एक बढई आहे, लाकडांचं सगळं काम जाणतो. आम्ही तर एका अशाच माणसाला शोधत होतो. तू आजपासूनच काम सुरू करून दे. नोकरी मिळाल्याची गोष्ट ऐकून माधव खूप आनंदी होऊन गेला आणि काम करणं सुरू करून देतो. माधव झाडावरनं काढलेल्या इमारत लाकड्यांमधून मजबूत लाकडांना वेगळं आणि दिमक लागलेल्या लाकडांना वेगळं काढून टाकतो. साहेब, हे जे लाकडं खराब आहे यांचं काय करू? तसं तर ह्या काही कामाच्या नाही आहे, फेकून दे यांना. माधव त्या दिमक लागलेल्या लाकडांना फेकून देतो. संध्याकाळची वेळ होते आणि माधव घरी येऊन जातो. आज खूप आनंदी दिसताय बाबा. काय गोष्ट आहे? बेटा, मला वन विभागात नोकरी मिळाली आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता मी माझ्या एक्झामची तयारी करण्यासाठी कोचिंगला जाऊ शकते. हो हो, नक्की जा. माधवच्या ह्या वन विभागाच्या नोकरीमुळे त्याच्या घरची दशा सुधरू लागली होती. आता राधिका पण कोचिंगमध्ये जाऊन शिकू लागली. एक दिवस अशाच प्रकारे लाकडांमधून माधव चांगले लाकडे एका बाजूला करत होता, दिमक लागलेल्या लाकडांना फेकत होता. तेव्हा त्याच्या डोक्यात एक विचार येतो, का नाही ह्या खराब झालेल्या लाकडांना घरी घेऊन जाऊ, कधी ना कधी तर काम येतीलच. माधव दिमक लागलेल्या लाकडांना आपल्या घरी घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठून कामाला येतो आणि संध्याकाळी घरी परतताना परत त्या खराब लाकडांना आपल्या घरी घेऊन जातो. अशा प्रकारे जेव्हा तो असं करायचा तर एक दिवस एक लेडी ऑफिसर बघून घेते. अच्छा, आता तू चोरी सुद्धा करू लागलायस तर? नाही मॅडम, मी चोरी नाही करत आहे. ही लाकडं तर खराब आहे म्हणून यांना घेऊन जातो आहे. जर ही खराब आहे तर त्यांचं काय लोणचं करणार आहेस? खोटं बोलू नकोस हा. तुझ्यासारखा चोरांना ही नोकरी द्यायलाच नको होती. उद्यापासून नोकरीवर येऊ नका. माधव निराश होऊन घरी वापस येऊन जातो. नोकरी गेल्या असल्यामुळे तो खूप परेशान होतो. तेव्हा त्याची नजर आपल्या आणलेल्या लाकडांवर पडते. का नाही ह्या लाकडांपासून एक रिक्षा बनवून घेऊ? माधव सगळ्या सडलेल्या लाकडांमधून दिमकला हटवून साफ करतो. तो दिवस रात्र मेहनत करून त्या लाकडांपासून एक रिक्षा तयार करून घेतो आणि रिक्षा चालवण्याचं काम सुरू करून देतो. भाई साहब, शहर सोडून द्याल? हो हो, बसून जा. माधव रिक्षाला हाताने खेचून न्यायचा, ज्यांनी सवाऱ्यांना कुठे पण पोचायला खूप वेळ होऊन जायचा. ह्याच वेळीच्या कारणामुळे नेहमी सवाऱ्या माधवच्या रिक्षात बसायला नाही म्हणून द्यायच्या. दादा, शहरात जायला वेळ लागणार आहे का? 4-5 तास लागून जातील. दादा, मला शहरात जायचंय, परदेशात नाही जायचंय. राहू द्या, मी दुसरी रिक्षा बघते. माधवनी लाकडांच्या मदतीनं रिक्षा तर बनवून घेतला होता, पण त्याला त्या रिक्षाला हाताने खेचावं लागायचं. बाबा, माझे एक्झाम्स येणार आहेत आता. मला शहरात जाण्यासाठी काही पैशांची गरज आहे. बेटा, माझ्याकडे तर पैसे नाही आहे, पण मी तुला आपल्या रिक्षामध्ये तुझ्या एक्झाम सेंटरपर्यंत सोडून देईल. बाबा, पण ह्यामध्ये तर खूपच वेळ निघून जाईल आणि मी एक्झामच्या वेळेला नाही पोहोचू शकणार. ठीक आहे बेटा, मी काहीतरी बंदोबस्त करतो.
माधव विचार करू लागतो की कशा प्रकारे राधिकाला एक्झाम द्यायसाठी शहरात पाठवता येईल. तो विचारच करत होता की तेव्हाच त्याची नजर जंगलाखालच्या झाडाखाली पडलेल्या एक तुटल्या फुटल्या गाडीवर पडते. माधव त्या गाडीच्या जवळ जातो. गाडी तर भंगार बनली आहे, पण हिचं इंजिन माझ्या कामी येऊ शकतं. राघव त्या गाडीमधलं इंजिन काढतो आणि आपल्या हातगाडीमध्ये लावतो. चला, आता हाताने खेचायची टेन्शन तर दूर होऊन गेली, पण हिचं मॉडेल बदलावं लागेल, तेव्हा मजा येईल. राघव आपल्या जवळ उरलेल्या काही लाकडांनी हातगाडीचं मॉडेल बदलून टाकतो. तो त्याच्यावर एक छत लावतो आणि त्याला रिक्षात बदलून टाकतो. राधिका आपल्या वडिलांच्या रिक्षात बसते. माधव रिक्षा स्टार्ट करतो आणि राधिकाला शहरात तिच्या एक्झाम सेंटरपर्यंत सोडून देतो. माधवच्या लाकडाच्या रिक्षावर इंजन लागल्यामुळे आता त्याचा रिक्षा खूपच वेगात धावू लागतो, ज्यांनी त्याच्याकडे आता खूप सवाऱ्या येऊ लागतात. भाऊ, शहरात जायला किती वेळ लागणार? बसून जा, 1 तासात पोचून देईल. ह्याच प्रकारे सगळे दुसऱ्या रिक्षाला सोडून माधवच्या रिक्षात बसू लागतात. हे बघून एक रिक्षेवाला माधवशी जळतो. पोलीस जवळ त्याची खोटी कंप्लेंट करतो. साहेब, याने कोणाच्या गाडीतलं इंजिन काढून आपल्या रिक्षात लावलं आहे. हा चोर आहे. अच्छा, तर आता तुम्ही लोक गाड्यांच्या इंजिन पण चोरायला लागले? नाही साहेब, मी चोरी नाही केली. हे इंजिन तर मला जंगलात पडलेलं सापडलं. अच्छा, तर आता इंजिन जंगलात पण भेटू लागले आहे. सरळ प्रकारे गाडीचं इंजिन वापस कर, नाहीतर जेलमध्ये चक्की पिसावी लागेल. पोलीसवाला माधवच्या रिक्षातून इंजिन काढून टाकतो. राधिकाच्या एक्झामचा रिझल्ट येऊन जातो, ज्यात तिला खूप चांगले मार्क्स मिळतात. राधिकाला एक जॉब मिळाली आहे. आता राधिका नोकरी करू लागते आणि बघता बघता 1 महिना निघून जातो आणि तिला तिचा पहिला पगार मिळतो. पगाराच्या दिवशी राधिका उशिरा घरी पोहोचते. बाबा, डोळे बंद करा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अच्छा, हे घे. केले डोळे बंद. सांग काय आहे? राधिका माधव समोर एक इंजिन ठेवून देते. आता डोळे उघडा बघू. नवीन इंजिन बघून माधव खूप खुश होऊन जातो. बाबा, हे स्पोर्ट्स कारचं इंजिन आहे. हे लावल्यामुळे तुमची रिक्षा सगळ्या गाड्यांपेक्षा खूप भरधाव धावणार. माधव स्पोर्ट्स कारच्या इंजिनला आपल्या रिक्षात फिट करून टाकतो आणि सवारीसाठी वाट बघतो. दादा, मला शहरात जायचंय. किती वेळ लागणार? बसून जा, अर्ध्या तासात सोडून देईल. तिथे पोहोचायला तर 2 तास लागतात ना? हा माझा लाकडाचा रिक्षा नक्की आहे, पण हा स्पोर्ट्स कार सारखा जोरात धावू शकतो. तुम्ही बसून जा. ती महिला माधवच्या रिक्षात बसून जाते आणि माधव तिला अर्ध्या तासातच शहरात पोचून देतो. ज्यांनी खुश होऊन ती महिला माधवला डबल किराया देते. अशाच प्रकारे माधव आता लोकांना वेगाने शहरात पोचवतो. लवकर पोहोचण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी सगळे लोक आता माधवच्या रिक्षाचा वापर करतात आणि माधव पूर्ण इलाक्यात लाकडीच्या फरारी रिक्षाच्या नावानं प्रसिद्ध होऊन जातो. एक घरंदाज कुंभार होता. त्याचे वडील ही मडकी बनवत असे आणि तोही आता त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही योगेशही मडकी बनवत असे. बघा बाबा, माझं मडकं किती वेगळ्या आकाराचं आहे. वा, छान आहे. पण बाळा, याची मान एवढी बारीक आहे की यातून पाणी काढण्यासाठी ते थोडे वाकवावे लागेल. हो, बरोबर आहे. अशी मडकी जास्त लोकांना आवडत नाही, पण आता तू बनवला आहेस तर छान आहे. बाबा, म्हणजे फक्त तीच मडकी विकली जातात जी सामान्य असतात? हो, जास्त करून तीच विकली जातात. म्हणून आपण नेहमी अशीच मडकी बनवतो. पण मला आठवतंय, जेव्हा मी असं मडकं बनवलं होतं तेव्हा ते जास्त पैशाने विकलं गेलं होतं. चांगलं आहे, या मडक्याचे पण चांगले जास्त पैसे मिळतील, बघा तुम्ही. हो हो. तेव्हा रुक्मिणी त्या दोघांसाठी चहा घेऊन आली. योगेश बाळा, मला वाटतं तू शहरात जाऊन दुसरं काम करायला हवं. या कामात काय ठेवलंय? तुझ्या बाबांनी आयुष्यभर हेच काम केलं. बघ, आमची स्थिती अख्खं आयुष्य गरिबीत घालवलंय. नाही आई, मला शहरात वगैरे नाही जायचं आणि मला
मातीच्या वस्तू बनवायला खूप आवडतं. मी कुठेच जाणार नाही. हे बघ बाळा, माझं काम आहे तुला समजावायचं. तू माझं ऐक किंवा नको ऐकू, तुझी मर्जी. हे सगळं सोड रुक्मिणी. तू म्हणाली होतीस तू योगेशच्या लग्नाबद्दल बोलणार होतीस तुझ्या भावाबरोबर. त्याचं काय झालं? दादा तर तयार आहे त्याची मुलगी आपल्याला द्यायला. मग वाट कसली पाहतेस? बोलणी करून टाकूया. नाहीतर माझी इच्छा आहेच की योगेशचं लग्न लवकरात लवकर व्हावं. ठीक आहे, मग या रविवारी मी साखरपुड्याचं बोलून घेते. आता कसं बोललीस? आपल्या लग्नाबद्दल ऐकून योगेश खूपच खुश झाला. रविवारी योगेशचं घर फुलांनी सजलं होतं. घरात खूप पाहुणे आले होते आणि मग योगेशने आभाला अंगठी घातली आणि त्या दोघांचा साखरपुडा झाला. सर्वजण खूप आनंदात होते. मग काय, आजकाल रुक्मिणी रोज योगेशच्या मागे शहरात जाऊन काम करण्याचा दबाव टाकू लागली. हे बघ बाळा, आता तुझं लग्न होणार आहे, तुझी जबाबदारी वाढणार आहे. मग मिळकत वाढवायला हवी ना. जर तू असंच मडकी बनवत राहिलास तर गरीबच राहशील. माझं ऐक, शहरात जा आणि एखादं चांगलं काम शोध. नाही आई, मी सांगितलं ना मला शहरात जायचं नाही. मी इथेच आनंदात आहे. रुक्मिणीचा दबाव पण योगेशवर चालत नव्हता. योगेशचं त्याच्या कामावर खूप प्रेम होतं. काही महिन्यांनी योगेश आणि आभाचं लग्न झालं आणि रुक्मिणी याचीच वाट पाहत होती. आभा घरी येताच, मुली, मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकणार आहे. माझा मुलगा माझं अजिबात ऐकत नाही. त्याचं चांगल्या भविष्यासाठी माझी इच्छा आहे की त्याने शहरात जाऊन काही काम करावं, पण त्याला मात्र इथेच राहायचं आहे. आता तूच त्याला समजावू शकतेस. मी प्रयत्न करेन आई. आणि मग एक दिवस एकटाच मडकी बनवत होता. आभा त्याच्या जवळ गेली. अगं ये, हे बघ किती छान मडका आहे. हो, खूप छान आहे. काय झालं? तुला काही बोलायचं आहे का? मी विचार करत होते, तुम्ही किती दिवस अशी मडकी बनवणार? आपण शहरात जाऊन एखादं काम शोधलं तर? नाही आभा, मला माहित आहे हे तुला आईने सांगितलं असणार माझ्याशी बोलायला. पण माझं नीट समजून घे. मला मातीची भांडी बनवायला खूप आवडतात. मला आयुष्यभर हेच काम करायला आवडेल. मन मारून जरी मी शहरात गेलो तरी मी आनंदात राहू शकणार नाही. योगेशचं बोलणं ऐकून आबा स्तंभित झाली. तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही. संध्याकाळी रुक्मिणीने आभाला विचारलं, मग योगेश शहरात जायला तयार झाला का? नाही, आणि मला वाटतं की त्यांना इथेच राहायला हवं. आता तू हे काय बोलते आहेस? आई, त्यांना मातीची भांडी बनवायला खूप आवडतात. त्यांच्या मनाविरुद्ध शहरात जाण्याची इच्छा नाही आणि हेच योग्य आहे. 2 महिने गरिबीत काढलेस की तुला कळेल मग शहरात जायला का सांगत होते ते. आई, तुम्हाला फक्त तुमच्या मुलाने चांगलं कमवायला हवं तर ते नक्की कमवतील. त्या दिवसापासून आबा तिच्या पतीच्या कामाचे कौतुक करू लागली. हे मडके किती छान आहे. छान आहे, पण बाबा म्हणतात की अशी लांब मानेची मडकी जास्त विकल्या जात नाहीत. विकली जातात. मी ते जत्रेत पाहिले. बहुतेक 300 रुपयाचे होते. एवढे महाग? मग तुम्ही अशी मडकी जत्रेत का नाही विकत? मी प्रयत्न करू शकतो. आभाने योगेशला प्रोत्साहन दिलं होतं. योगेशने वेगवेगळ्या आकाराची मडकी बनवली आणि वेगवेगळे रंग दिले. वा, हे सगळे जत्रेत नक्की विकले जातील. आशा तर तीच आहे. त्या दिवशी योगेश सगळी मडकी घेऊन जत्रेला गेला. त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या मडक्यांना जत्रेत खूप डिमांड होती. दादा, मला ते उंच मानेचे मडके द्या ना. मला ते रंगीबिरंगी हवंय. एकाच दिवसात योगेशची सगळी मडकी विकली गेली आणि त्याने चांगले पैसे कमवले. योगेश घरी आला आणि त्याने सगळे पैसे त्यांच्या बाबांच्या हातावर ठेवले. ही घ्या बाबा, आजची कमाई. अरे, हे तर खूपच जास्त आहेत. जत्रेत विकायची आयडिया तुमच्या सुनेची होती. सुखी राहा सुनबाई, अशीच नेहमी पतीला साथ दे. नाहीतर काही बायका असतात
त्या नवऱ्याला फक्त शहरात पाठवायला बघतात. जवळ उभी रुक्मिणी सगळं ऐकत होती. आभा आणि योगेश पण खूप आनंदात होते. त्या रात्री योगेशला एक नवीन आयडिया सुचली. आबा, कोणी मातीचा फ्रीज घेईल का? मातीचा फ्रीज? म्हणजे मातीचे असे कपाट ज्यात भाज्या फळं सगळं ताजं राहील, जे विजेशिवाय चालेल. तुम्ही असं काही बनवू शकता का? हो. तर मग वाट कसली पाहताय? ही आयडिया तर सुपरहिट होईल. मी उद्याच मातीचा फ्रीज बनवतो. दुसऱ्याच दिवशी योगेशने मातीचा फ्रीज बनवायला सुरुवात केली. अरे, हे काय बनवत आहेस? बाबा, हा मातीचा फ्रीज आहे. यामध्ये भाज्या फळं सगळी ताजी राहतील, तेही विजेशिवाय. वा, ऐकलं होतं की पूर्वीची लोक जमिनीत गाडून भाज्या आणि फळं ताजी ठेवत असत. मातीपासून असं काही बनू शकेल असा विचारच केला नव्हता. हो, मी खूप आधीच हा विचार केला होता, पण कालची कमाई पाहून वाटतंय की मातीचा फ्रीज सुद्धा लोक विकत घेतील. हो, मी सुद्धा तुला मदत करतो. मग बाप लेकांनी मिळून अनेक मातीचे फ्रीज बनवले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे मातीचे फ्रीज घेऊन जत्रेत गेले. अरे दादा, ते काय आहे कपाटासारखं? तो मातीचा फ्रीज आहे. यात तुमच्या भाज्या आणि फळं ताजी राहतील खूप दिवस, तेही विजेशिवाय. खरंच? हो, खरंच. त्या बाईने एक मातीचा फ्रीज विकत घेतलाच. एका पत्रकाराने मातीच्या फ्रीजचा फोटो घेतला आणि बघता बघता अनेक लोकांनी मातीचे फ्रीज घेतले आणि सगळे फ्रीज विकले गेले. आज पहिल्यांदा योगेशने एवढी कमाई एकाच वेळी पाहिली होती. ते आनंदाने घरी आले. पाहिलंस का ग, आज तुझ्या मुलाने केवढी कमाई केलेली आहे. बाप रे, हे तर काहीच नाहीये. आता तर पैशांचा पाऊस पडेल. याची मातीच्या फ्रीजची आयडिया कमालीची आहे. लोकांनी आम्हाला ॲडव्हान्स दिलेला आहे मातीचे फ्रीज बनवण्यासाठी. वा योगेश, मला माफ कर बेटा, माझंच चुकलं. मला वाटायचं की या कामात तुला कधीच आनंद मिळणार नाही, म्हणून नेहमी तुझ्यावर शहरात जायचा दबाव टाकत होते. मग रुक्मिणी आभाकडे गेली. मुली, हे जे काही होत आहे ते तुझ्यामुळेच होत आहे. तुझ्या प्रोत्साहनामुळे आज योगेशला हे यश मिळालं आहे. मी पण तुझ्यासारखी यांना साथ दिली असती तर आपली परिस्थिती कधीच बदलली असती. आई, तुम्ही असं नका बोलू हो. आता सगळं काही ठीक होईल. आता तर आपले आनंदाचे दिवस आले आहेत आणि तुम्ही जुन्या गोष्टी घेऊन बसला आहात. जाऊ द्या ना, यापुढे सर्व काही ठीक होईल. ठीक नाही, सगळं छान होईल, खूपच छान. मातीचा फ्रीज घ्यायला योगेशच्या घरासमोर लाईन लागली होती. त्यांची कमाई कित्येक पटीने वाढली होती. योगेशने त्यांच्या घराची पण दुरुस्ती करून घेतली आणि आता या कुटुंबाकडे सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. आणि हा सगळा फक्त मातीचा फ्रीजच्या आयडियाचा परिणाम होता. गांधीनगर गावाचे एक लहानसे गाव होते. त्या गावात एक मोठा बाजार भरत असे आणि त्या बाजारात खूप गर्दी असायची. उन्हाळ्यात ही गर्दी बलदेवच्या पेप्सीच्या दुकानावर असायची. अहो बलदेव काका, मला ऑरेंज पेप्सी द्या, मला पिवळी आणि मला लाल. लहान असो वा मोठे, सर्वांनाच बलदेवची पेप्सी खूप आवडायची आणि बलदेव खूप प्रामाणिकपणे पेप्सी बनवायचा. चांगलं फिल्टरचं पाणी, स्वच्छ साखर आणि स्वच्छ हातांनी तो ज्यूस बनवून प्लास्टिकच्या पिशवीत भरत असे. बलदेवची 1 रुपयाची पेप्सी खूप खपत असे. थोड्याच अवधीत त्याचा सगळा स्टॉक संपत असे. बलदेव काका, पेप्सी आहे का? नाही बाळा, सगळ्या संपल्या, आता उद्या ये. बलदेवच्या दुकानासमोर पवनचं दुकान होतं. तो आईस्क्रीम विकत असे, पण उन्हाळा असूनही त्याचं आईस्क्रीम विकलं जात नव्हतं. हा बलदेव त्याच्या पेप्सीत काय टाकतो म्हणून गावातले सगळे लोक त्याचीच पेप्सी घेत असतात.
₹1 पेप्सीची चव अशी काय असणार आहे? माझे तर आईस्क्रीम खराब होत आहे. चवीचं तर माहित नाही, पण ती आईस्क्रीम पेक्षा स्वस्त असेल म्हणून कदाचित जास्त विकली जात असेल. हो, असू शकतं. तुम्ही पण पेप्सी विकायला लागा ना. अगं, पण पेप्सी बनवणार कोण? पेप्सी बनवायची थोडीच आहे. बाजारात खूप कंपन्या पेप्सी बनवतात. तुम्ही पण त्यांच्याकडूनच विकत घेऊ शकता. विचार करा, खूप फायदा होईल. तशी आयडिया तर छान आहे. उद्याच शहरात जाऊन ढीगभर पेप्सी घेऊन येतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पवन शहरातून ढीगभर पेप्सी घेऊन आला आणि त्याने त्या सगळ्या त्याच्या फ्रीज मध्ये ठेवल्या. बरं केलं. आता बाहेर एक बोर्ड लावून टाका, इथे पेप्सी मिळेल. ठीक आहे. त्यांनी बोर्डवर लिहिलं की इथे पेप्सी मिळेल आणि तो बोर्ड त्यांच्या दुकानासमोर लावून टाकला. थोड्या वेळाने एका लहान मुलाने तो बोर्ड वाचला. इथे पेप्सी मिळेल. काका, कोणकोणते कलर आहेत? सगळे कलर आहेत. तुला कोणतं पाहिजे ते सांग. मला पिवळी आणि एक ऑरेंज वाली पाहिजे. पवनने त्याला 2 पेप्सी दिल्या. तो मुलगा तिथेच उभा राहून पेप्सी पिऊ लागला. हे खूप छान आहे, मज्जा आली. हे घे, माझ्याकडून तुझ्या पेप्सी फ्री. जाऊन तुझ्या मित्रांनाही सांग की या दुकानात सुद्धा पेप्सी मिळते. हो हो काका, नक्की सांगेन. आणि पवनची आयडिया कामी आली. मुलगा धावत गावात गेला आणि काही वेळाने त्याच्या मित्रांना घेऊन आला. हेच ते दुकान आहे. मला पण ऑरेंज हव्या आणि मला 3 लाल हव्या. पवनने सर्वांना पेप्सी दिले आणि मग त्यानंतर खूप जणांनी पवनच्या दुकानातून पेप्सी घेतल्या. आजपर्यंत गावकऱ्यांनी फक्त बलदेवच्या पेप्सी खाल्ल्या होत्या. आज त्यांना कंपनीचा स्वादही आवडू लागला होता. अरे वा, ही काळ्या रंगाची पेप्सी तर मी पहिल्यांदाच पित आहे. आणखी खूप फ्लेवर आहेत. लिंबू पाणी, काळा खट्टा, ऑरेंज, रोज. वा रे वा, आता तर रोज वेगवेगळे फ्लेवर घेऊन येऊ शकतो. पवनने पेप्सी विकायला सुरुवात केल्याने बलदेवच्या दुकानावर ग्राहक येत नव्हते. मला थोडं धीराने घ्यावं लागेल. पवनने नवीन नवीन पेप्सी बनवायला सुरुवात केली आहे, म्हणून गावकरी त्याच्या दुकानात जाऊ लागले आहेत. पण मला खात्री आहे की सगळे परत येतील. बलदेव स्वतःला धीर देत होता. पुढील काही दिवस पवनच्या दुकानावर गर्दी होत राहिली आणि इकडे बलदेवचा धंदा मंद झाला होता. गावचे सरपंच बलदेवच्या दुकानावर आले. काय झालं बलदेव, आज उदास दिसत आहेस? काय सांगू काका, पवन शहरातून पेप्सी आणून विकतो आहे. आता माझे ग्राहक कमी झाले आहेत. काही हरकत नाही, ही काही दिवसांचाच प्रश्न आहे. कोणताही नवीन गोष्ट मागे गावकरी घाव घेतात. तुला तर माहितीच आहे, काही दिवसातच सगळं सुरळीत होईल. आणि मला खात्री आहे तुझ्या पेप्सी शहरातील कंपनीच्या पेप्सीपेक्षा चांगलीच असेल. आता एक काम कर, मला 50 पेप्सी दे. आज शहरातून माझी नातवंड येणार आहेत. ठीक आहे सरपंच साहेब. बलदेवने सरपंचांना 50 पेप्सी दिल्या आणि ते आनंदाने तिथून निघून गेले. बलदेव अजूनही उदास होता. सरपंच त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नातवाला एक पेप्सी दिली. पप्पा, या पेप्सी वगैरे चांगल्या नसतात. त्यांच्यात खूप भेसळ असते. याने मुले आजारी पडतात. बाळा, या पेप्सी आपला बलदेव स्वतः बनवतो, भेसळीशिवाय. आम्ही या पेप्सी गेली कित्येक वर्ष खात आहोत. अजूनपर्यंत कोणी आजारी पडलं नाही. द्या मला. सरपंचांनी एक पेप्सी त्यांच्या मुलीला दिली आणि तिने ती प्यायली. वा पप्पा, ही तर खूपच छान आहे. सरपंचांच्या घरी आलेल्या सर्व पाहुण्यांनी पेप्सी प्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच सर्व पेप्सी संपल्या. पप्पा, या पेप्सी कुठून आणल्या? मी आणखी थोड्या आणते. बाजारात तुला बलदेवचे दुकान दिसेल, ज्यात मोठा फ्रीज असेल त्याच्याच दुकानातून. मी घेऊन येते. नेहा बाजारात पोहोचली, पण ती बलदेव आणि पवनच्या दुकानात गोंधळली. तिला कळत नव्हतं की कोणतं दुकान आहे. बहुतेक ज्या दुकानात गर्दी आहे मी तिथे जायला हवं. नेहा पवनच्या दुकानात गेली
मला 20 पेप्सी द्या. जेव्हा पवनने फ्रीजमधून पेप्सीचं पॅकेट काढलं तेव्हा नेहाने नकार दिला. नको नको, हे नकोय. अरे आताच तर तुम्ही माझ्याकडे 20 पेप्सी मागितलेत. हो, पण या केमिकलवाल्या पेप्सी आहेत. तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने नेहाला विचारलं. ताई, या पेप्सीमध्ये कोणते केमिकल आहे? ही पेप्सी शहरातल्या कंपनीत तयार होते. तिथे हे तयार होताना खूप केमिकल टाकतात, ज्या हानिकारक असतात, त्यामुळे मुलं आजारी पडतात. असं असेल तर तू इथे पेप्सी घ्यायला का आलीयस? मी तर त्या पेप्सी घ्यायला आले होते ज्या या गावातच तयार होतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला बलदेव भाऊंची पेप्सी घ्यायची आहे तर त्यांचं दुकान समोर आहे. नेहा तेथून निघून गेली, पण आजूबाजूचे लोक शहरातल्या केमिकलवाल्या पेप्सीची चर्चा करू लागले. नेहाने बलदेवच्या दुकानातून पेप्सी घेतल्या आणि घरी गेली. केमिकलवाल्या पेप्सीची गोष्ट गावात आगीसारखी पसरली आणि सगळ्या आईबाबांनी मुलांना पवनच्या दुकानातून पेप्सी घ्यायला मनाई केली. आजपासून पवन काकांच्या दुकानातून पेप्सी घ्यायची नाही. का आई? कारण त्यात खूप केमिकल असतात. तुझी तब्येत खराब होईल, मग तुला इंजेक्शन द्यावं लागेल. नको का बाई? लोकांना बलदेवचा चांगुलपणा समजला आणि पुन्हा एकदा बलदेवच्या पेप्सीज विकल्या जाऊ लागल्या. पवनच्या दुकानातून कोणीच पेप्सी घेत नव्हतं. शेवटी निराश होऊन पवनने पेप्सी विकायचंच बंद केलं. नेहाने अख्ख्या गावाला आजारी पडण्यापासून वाचवलं आणि सगळं काही पूर्वीसारखं झालं.